मी माननीय मंत्री महोदयांना 5 प्रमुख प्रश्न विचारले, त्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर आलं नाही. नसेल तुमच्याकडे तर पटलावर ठेवा, मी परत कागद आपल्याकडे द्यायला तयार आहे. पण माझा महत्त्वाचा प्रश्न आहे तो की झोटिंग समिती कोर्ट विचारायचा नव्हता. शासनाने एक धोरणात्मक निर्णय 1995ला एक परिपत्रक काढून केला. ते परिपत्रक कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, हा माझा साधा प्रश्न आहे. सरकारने काढलेला परिपत्रक हे कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, ते सुरू आहे का तुम्ही रद्द केलेलं आहे, माझा साधा प्रश्न होता. एक. दुसरं, मी आपल्याकडे कागद पाठवतो. मी म्हटलं होते की औद्योगिक क्षेत्रामध्ये भिवंडी, कोण, चाकण, तळेगाव, केरुडी, खंडाळा, पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामध्ये MIDच्या ऍक्ट 68च्या अनुसार 32(1)च्या गॅजेट नोटिफिकेशन झाल्यावर 7/12च्या उतार्यावर किती नोंदी वगळण्यात आल्या आहेत किंवा घेण्यात आलेल्या. माझ्या माहितीप्रमाणे अनेक नोंदी केल्याच नाही. 7/12वर मूळ मालकाचं नाव अजून आहे, त्याची माहिती आपल्याला म्हटली होती. वरील औद्योगिक क्षेत्रात 1961 पासून MID ऍक्ट पुढे 32(1) नंतर ज्या क्षेत्राचे भूसंपादन रद्द केले, त्या रद्द करण्याचे कारण काय? त्याच्या आधी समजा 95च्या परिपत्रकानुसार रद्द केले असतात तर असे किती रद्द केले? नोटिसीच्या प्रती वगैरे आपल्याला मी म्हटलेलं आहे. भूसंपादन कोणत्या स्तरावर रद्द करण्यात आले त्याच्या खाली म्हटले. उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे 1995चे परिपत्रक मी मगाशी म्हटलं की ते परिपत्रक आजही अस्तित्वात आहे. त्या परिपत्रकात सरळ लिहिलेलं आहे की जर भूसंपादन प्रक्रिया 3 वर्षाच्या आत झाली नाही तर ते अवॉर्ड वगैरे जे काही असेल प्रक्रिया भूसंपादनाची ते रद्द समजण्यात येईल. हे खरं आहे का? जर ते परिपत्रक असेल जिवंत, तुम्ही म्हणत का सरकारने काढलेलं आहे का ते तुम्ही रद्द केलंय? या दोनच गोष्टी सभागृहात यासाठी विचारतोय की ते कोर्टा बिरटा याचा संबंध नाही, भोसरीचा तर अजिबात संबंध नाही. काय असेल ते निर्णय होईल. सरकारने हे सांगावं हे परिपत्रक तुम्ही काढलेलं ते जिवंत आहे का मेल आहे, ते तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे. एक. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, MID ऍक्ट 32(1) नुसार जमिनीच्या वेस्टिंग नंतर किती जमिनीचे लेआउट करून विकले असे किती प्रकरणं आपल्याकडे आहेत ते माहिती माझ्याकडेही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मगाशी सांगितलं की याच्यामध्ये शेकडो प्रकरणं असे आहेत की जे अनियमित झाले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली याची माहिती मी मागितली. आपल्याकडे माहिती नसेल, हाच कागद आपल्याकडे अध्यक्षांच्या माध्यमातून देतो. उद्या परवा पटलावर तरी माहिती मला उपलब्ध व्हावी. आणि मला आत्ता या संदर्भामध्ये की 1995चं परिपत्रक जे सरकारनेच काढलेलं आहे, जे आजही अस्तित्वात दिसतं आहे, ते मेलं आहे का जिवंत आहे याची मला आपल्या माध्यमातून माहिती हवी आहे. कोर्ट काय निर्णय देतो तो वेगळा आहे, पण आपण काढलेला कायदा हा कायदा आहे. जो परिपत्रक ते खरं आहे का खोटं आहे, जिवंत आहे का मेलं आहे, देतात. हा कागद आपल्याकडे देतो. अध्यक्ष महोदय, मी हे जे नव्यानं मुद्दे सांगण्यात आले त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. 1995च्या परिपत्रकाबद्दल मी सांगितलं की जी चौकशी चालू आहे झोटिंग आयोगाची समितीची, त्याच्यासमोर हा मुद्दा आलेलाच आहे. तिथे हा 1995च्या परिपत्रकाचा मुद्दा आहे. प्रकरण न्यायाधीशांसमोर आहे, न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. लवकरच तिथला निर्णय अपेक्षित आहे, त्यानंतर भूमिका ही स्पष्ट होईल. त्याचबरोबरीनं मी किती लेआउट झाले हे आकडा सुद्धा दिलेला आहे की एकूण सुमारे लेआउट म्हणजे आरेखन झालेल्या भूखंडांची संख्या 74,440 आहे आणि त्यापैकी वाटप झालेल्यांची संख्या 67,842 इतकी आहे. आणि मी सांगितलं जे रिक्त आहेत ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरिक्त जी माहिती तपशीलवार हवी आहे ती मी पटलावर अवश्य ठेवेन. अध्यक्ष महोदय, ही एवढी चर्चा झाल्यानंतर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण या उद्योग विभागाच्या मागण्या मंजूर कराव्यात. प्रकाश कोणा आणखी पर्यावरण. अध्यक्ष महोदय, तरीही माझ्या उत्तराला हरकत आहे की माननीय मंत्री महोदय म्हणतात या परिपत्रकाची काय खरं आहे का खोटं आहे हे कोर्टामध्ये नाही आहे. या परिपत्रकाचा अर्थ कोर्ट काढायचा तर काढेल. सरकारला मी एवढंच विचारतोय, तुम्ही काढलेलं हे परिपत्रक आहे, सरकारने काढलेलं परिपत्रक आहे, ते रद्द झालेलं आहे का अस्तित्वात आहे? बस तुम्हीच काढलेलं परिपत्रक आहे. सरकार म्हणा कोर्ट थोडे ठरवणार रद्द केलं का काही आहे. तुमचं परिपत्रक आहे, तुम्ही रद्द केलं आहे का चालू आहे सध्या? त्या परिपत्रकाच्या अनुसार कारवाई करायची आहे का नाही करायची आहे, केली का नाही केली, एवढाच प्रश्न आहे साधा.
मग तुमचाच काय असेल, तुम्ही नाकारत असाल आणि तुमचीच जबाबदारी जर तुम्ही टाळत असाल तर ते योग्य नाही, एवढीच विनंती केली मी त्यांना. त्यामुळे ते मला माहिती आहे की उत्तर देऊ शकत नाही, उत्तर देऊच शकत नाही. न्यायालयामध्ये तर वेगळे विषय आहे. हे सरकारने काढलं, जर सरकार मान्य करत नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं की हे परिपत्रक जिवंत आहे, परिपत्रक खरं आहे का नाही आहे, का की मेलं नाही, हा परिपत्रक आम्हाला मान्य नाही काढलेलं, हे त्यांनी सांगावं मला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य खडसे साहेबांनी परिपत्रकाचा प्रश्न उपस्थित केला. सन्मान्य देसाई साहेबांनी ते आयोगासमोर आहे असं सांगितलं. पण या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करता दोघे ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे हे परिपत्रक जिवंत आहे की नाही या संदर्भातली माहिती लॉ विभागाला मागण्यात येईल आणि अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये ती मांडण्यात येईल.